एनटीपीसीतील कर्मचाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी खळबळ, एचआर अधिकाऱ्यांवर छळाचे गंभीर आरोप. एनटीपीसीमधील कर्मचारी सुनील कोटाणे यांच्या आत्महत्येनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सुनील कोटाणे यांचे भाऊ रमेश कोटाणे यांनी आज माध्यमांशी बोलताना एनटीपीसीच्या एचआर विभागातील अधिकारी विजयकुमार कोनापरेड्डी यांनी सातत्याने मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप केला. तसेच एचआर विभागातील आणखी 4 अधिकाऱ्यांकडूनही त्रास दिला जात असल्याचा दावा त्यांनी केला. मी रमेश चन्नबसप्पा कोटाणे, राहणार हुटगी. एनटीपीसीमध्ये माझा भावाचा आज आत्महत्या करण्यास एनटीपीसीचे विजयकुमार कोनाप्पा रेड्डी आणि इतर साहेब लोक एनटीपीसीचे ह्यांनी फार मानसिक त्रास देऊन आणि एनटीपीसीचं आमचं सुनील चन्नबसप्पा कोटाणे हे मृत व्यक्ती आहे. त्यांनी विचारणा केला असता एनटीपीसी कंपनीकडून आम्हाला केव्हा घेणार आहे विचारणा केला असता तर माननीय विजयकुमार रेड्डी एचआर ह्याने सुनील चन्नबसप्पा कोटाणे ह्याला दमदाटी देऊन तुला कामावरून काढून टाकेन, जास्त आगाऊपणा केला तर कामावरून काढून टाकेन. आणि रमेश कोटाणे यांच्या म्हणण्यानुसार सुनील कोटाणे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतही या छळाचा उल्लेख केला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे. काही त्याच्यावर कर्जाचं डोंगर होतं, ते एनटीपीसीचा पगार पेमेंट पुरत नसल्यामुळे त्याने बाहेर काही व्याजाने पैसे काढलेला आहे. जे व्याजाने पैसे त्यांनी काढलेलं आहे, कोणाकोणानं काढलेलं आहे ते व्याज मागत आहे. आणि त्याच्यामुळं त्यांनी चिठ्ठीमध्ये सविस्तर लिहिलेलं आहे की मी व्याजाने काढल्यामुळं मला चक्रवाढ व्याज मागत आहे, म्हणून मी आत्महत्या करीत आहे. आणि एनटीपीसीचं कंपनीकडून आम्हाला कामाला घेत नसल्यामुळं तरी ते बी आम्ही त्याच्यामुळं सुद्धा मी आत्महत्या करीत आहे, चिठ्ठीमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, जे नाव आहे ते त्यांच्या मुलांना माहीत आहे. कंपनीचं ऑफिसमध्येच आत्महत्या केलेलं आहे. पंखाला दोरे बांधून गळपास आत्महत्या केलेलं आहे. काय त्यांचं नाव काय पूर्ण? सुनील चन्नबसप्पा कोटाणे, राहणार हुटगी. लग्न वगैरे झालं? लग्न झालेलं आहे, एक मुलगा एक मुलगी आहे. तर आपली मागणी काय असणार आहे पोलीस प्रशासनाला? आता मागणी आहे, आमचं मागणी आहे की मुलाला एनटीपीसी कंपनीकडून कामाला घेण्यात यावे, परमनंट. आणि परमनंट हे घ्यायलाच पाहिजे. त्याने हे त्यांचं जे मृत व्यक्ती सुनील चन्नबसप्पा कोटाणे आहे ते त्याच्याच मागणीमुळं आम्ही हे परत मागणी करत आहे. दरम्यान एनटीपीसी मधील अधिकाऱ्यांच्या कथित मनमानी कारभाराबाबत स्थानिक ग्रामस्थांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे. कामगार आणि परिसरातील नागरिकांशी समन्वयाचा अभाव असल्याचे काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याची चर्चाही नागरिकांमध्ये सुरू असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी होत आहे.